कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अंशतः दिलासा. कांदा निर्यात प्रोत्साहन सबसिडी 50% कपातीच्या निर्णयाबाबत यूटर्न. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या परदेशी व्यापार विभागाकडून 24 तासांच्या आत निर्णय रद्द. राज्यामध्ये आज उद्या हलक्या पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता. चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट. हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसाने रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. काही ठिकाणी कापणीला आलेला गहू पावसामुळे पडला आडवा, तर हरभरा, तूर, आंबा या पिकांचंही मोठं नुकसान. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. गहू, ज्वारी, हरभरा, आंबा पिकासह इतर पिकांचं मोठं नुकसान. जिल्ह्यामध्ये हिमायतनगर तालुक्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या किन्हीराजा परिसरामध्ये रिमझिम पाऊस. काढणीला आलेल्या गहू आणि हरभरा पिकांना फटका बसण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. परभणीच्या सतरंगल गाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू व पीक हे भुईसपाट. तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पाऊस. काढणीला आलेल्या गव्हासह इतर शेती पिकांना फटका. आंबा बागेमध्ये फुलोऱ्याची गळ झाल्यानं उत्पादनामध्ये मोठा फटका बसणार. बीडच्या परळी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्धाच्या हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यामध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. समुद्रपूरच्या माणगाव शिवारामध्ये 6 ते 7 गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. काही गावांना गारपिटीचा तडाखा. बीड जिल्ह्यामधील बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका. माजलगाव तालुक्यामधील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान. ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचं नुकसान. परभणी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यामुळे पिकं झोपली. काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस. कापून शेतामध्ये ठेवलेला हरभरा सुद्धा भिजला. हरभऱ्याची वळी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती. द्राक्षाला तडे जायला सुरुवात. द्राक्षाला तडे गेल्यास बाजारभावामध्ये 30 ते 40% नुकसान. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये वाढ. वाढत्या तापमानाचा भाजीपाल्याला फटका. गेल्या आठवड्यामध्ये 30 ते 40 रुपये किलो भेटणारा भाजीपाला 60 रुपये किलोच्या पुढे. वाशिम जिल्ह्यामधील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर. हरभऱ्याला बाजारामध्ये 4,800 ते 5,200 रुपये प्रति क्विंटल रुपयांचा दर. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या नीरा खोऱ्यातील भाटघर धरणामध्ये 71% पाणीसाठा उपलब्ध, तर नीरा देवघर धरणामध्ये 75% पाणीसाठा उपलब्ध. फेब्रुवारी अखेर धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पाणीसाठा वरदान ठरणार. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये मेंढपाळांची चारा पाण्यासाठी भटकंती. दिग्वतमध्ये ओढे, नदी नाले कोरडे पडल्यामुळे मेंढपाळांच्या समोर पाणी टंचाईची मोठी समस्या. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शेतकरी मेळावा संपन्न. कृषी क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्याबद्दल शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान. मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सोलार पंपांच्या दुरुस्तीमधील विलंबामुळे शेतकरी त्रस्त. वादळी वाऱ्यामध्ये नुकसान झालेल्या सोलार पंपांचं साहित्य बदलून देण्यात न आल्यामुळे अनेक पंप बंद. ऑनलाईन तक्रारी करूनही प्रतिसाद मिळेना. धुळ्यातल्या वडेल शिवारामध्ये रानडुकरांचा हेदोस. रानडुकरांच्या वावरामुळे शेतीचं मोठं नुकसान. आनंदा मोरे यांच्या केळीच्या बागेचा रानडुकरांकडून नुकसान. 5,000 केळीच्या झाडांची नासधूस. शेतकरी हवालदिल. यवतमाळच्या वणीमध्ये बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. गुणवत्तेचा कापूस नाकारल्यानं शेतकऱ्याचा संताप. मनसे तालुका अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. रत्नागिरीच्या सावर्डेचे पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे एसीबीच्या जाळ्यामध्ये. 15,000ची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीची कारवाई. सांगलीमध्ये भाजपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. मोर्चा. महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात भाजपचा मोर्चा. पालिका आयुक्तांकडून चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण काढण्यात येत असल्याचा आरोप. बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणी 4थी अटक. सोनल गरीवाल असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव. स्त्री बीज प्रकरणामध्ये महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी केल्याचा आरोप. सिन्नरमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणावरून रास्ता रोको आंदोलन. आंदोलनादरम्यान भर रस्त्यामध्ये बस बंद पडली. बंद बसला पोलिसांनी धक्का देत वाहतूक सुरळीत केली. बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार सरोवर परिसरामध्ये वाढत्या पाणी पातळीमुळे कमळजा माता मंदिर धोक्यात. 2 दिवसांपासून लोणार तहसील कार्यालयाच्या समोर भाविकांचं बेमुदत सामूहिक उपोषण.
बीड जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरामध्ये वकिलालाच मारहाण, गाडी लावण्याच्या कारणावरून काही जणांकडून वकिलाला मारहाण, बार काउन्सिलच्या वतीनं वकिलांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव. पुण्यामध्ये कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत, मामासाहेब मोहोळ कॉलेजच्या गेटवर 12वीच्या विद्यार्थ्यावर कोयत्यानं हल्ला, विद्यार्थ्यावर 3 अज्ञातांकडून कोयत्यानं जीवघेणा हल्ला. जळगाव महानगरपालिकेमध्ये महापौरांची सरप्राईज व्हिजिट, महापौरांनी घेतली उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती, विलंबानं येणाऱ्या आणि आय कार्ड नसलेल्या कर्मचाऱ्यांना महापौरांकडून कडक समज. अहिल्यानगरचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज असरफी यांच्याकडून मढी गावच्या सरपंचावर गुन्हा दाखल, सरपंचांनी मढी यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकान लावू न देण्याचा गेल्या वर्षीचा ठराव ठेवला कायम. नंदुरबारमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, शहादा पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक 2,50,000ची लाच घेताना जेरबंद, कामाचा अहवाल बाजूने पाठवण्यासाठी मागितली होती लाच. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर श्रीरामनगर इथे एका कारची काच फोडून पर्स लंपास, चोरी करून पळून जाताना दोघे चोरटे हॉटेल समोरच्या कॅमेऱ्यामध्ये कैद, राजगड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भिवंडीमध्ये जुन्या तक्रार वादातून बेदम मारहाण, मारहाणीमध्ये मनसूर यांचा हात फ्रॅक्चर, 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. कल्याण रेबीजच्या भीतीनं 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या, आयएस विश्वनाथ अमीन असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव, सुसाईड नोटमध्ये रेबीजची लक्षणं जाणवत असल्यानं आत्महत्या करत असल्याचा केला होता उल्लेख. पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांकडून कारवाई, सुंदरम शाळेजवळ एकांत कॉम्प्लेक्समध्ये सुरू होतं बनावट कॉल सेंटर, कारवाईमध्ये 5 आरोपींसह लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त. इचलकरंजीच्या कबनूरमधील एका चौकामध्ये फुटवेअरच्या दुकानावर 3 अज्ञातांकडून दगडफेक, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा. धुळ्यातील निजामपूर जवळच्या खोरी सुजलॉनच्या प्रकल्पामध्ये पवनचक्कीच्या टॉवरमधील कॉपर केबल चोरीला कंपनीचेच 2 इंजिनियर चोरीमध्ये सहभागी असल्याचा आरोप, पोलिसांकडून दोघांना अटक, तर इतर आरोपींचा शोध सुरू. कोल्हापुरात दुपारच्या वेळी घरामध्ये शिरून चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या महिलेला अटक, लक्ष्मीपुरी पोलिसांकडून कारवाई, आरोपीकडून 3.25 लाखांच्या चांदीच्या देवाच्या मूर्ती जप्त. साताऱ्याच्या वाईमध्ये विजेच्या डिपींमधील तांब्याच्या तारेची चोरी करणाऱ्या टोळीमधील 6 जणांना अटक, कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, संशयितांकडे आणखी चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून 7 गुन्हे उघड. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामधील घारगाव कोळगाव रोडवर भीषण अपघात, ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन 4घांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू, तर जखमी असलेल्या लहान मुलावर उपचार सुरू. हिंगोली शहरामध्ये शिवाजी विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे धडे, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्राच्या संशोधन आयुका संस्थेला विद्यार्थ्यांची व्हिजिट होणार, विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विषयावर विविध मार्गदर्शन केले जाणार. आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल इतिहास जमा होणार, पालखी सोहळ्यापूर्वीच तातडीनं पूल पाडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, नीरा नदीवर असलेला जुना ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल वापरास धोकादायक असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. परभणीमध्ये शिवप्रेमी नागरिकांचा धडक, मोर्चा स्थगित, पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आणि खोटे गुन्हे मागे घेण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या म्हाड्याचे गटविकास अधिकारी महेश सुळे यांची धानोरे गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट, सुळे यांनी शिक्षकाची भूमिका साकारत विद्यार्थ्यांना शिकवली बेरीज आणि वजाबाकी. वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्य परिसरामध्ये विदेशी ग्लिरिसिडिया सेपियम झाडाला आकर्षक गुलाबी पांढऱ्या फुलांचा बहर, पांढऱ्या फुलांचा बहर आल्यानं खुले निसर्गाचं देखणं रूप वेधतंय प्रवाशांचं लक्ष. नंदुरबारमध्ये हिंददी चादर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आढावा बैठक, जिल्ह्यातून 1,800 भाविक नवी मुंबईतील समागमासाठी रवाना होणार, शाळा महाविद्यालयामध्ये स्पर्धा, प्रभात फेरे आणि व्यापक जनजागृती अभियान सुरू. गोंदिया जिल्ह्यामध्ये एका अधिकाऱ्याला 5 ग्रामपंचायतींची जबाबदारी, संबंधित ग्रामपंचायतींचं काम वेळेवर पूर्ण कसं होणार, नागरिकांचा सवाल, तर जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 12 फेब्रुवारीला संपला. साताऱ्याच्या कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी रस्ता दौडचं आयोजन, 28 फेब्रुवारीला रस्ता दौड पार पडणार, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांची माहिती, स्पर्धेच्या जर्सीचं अनावरण संपन्न. नागपूर महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममधून 172 वर्क ऑर्डर गायब, मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत वर्क ऑर्डर गायब झाल्याची गंभीर बाब उघड, या प्रकरणी माहिती आयोगाकडून 2 माजी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश.